जखम लय मोठी, रक्त पण गेलेलं आहे. असंच रक्त वाहत राहिलं ना तर तुम्हाला चक्कर येईल, तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. आपण दवाखान्यात जाऊया चला. नाही लालीजी, खरंच काही होणार नाही. पट्टी केली ना तुम्ही, आता रक्त थांबेल, नका टेन्शन घेऊ. अरे वय की गोपाळ, अरे चल की जाऊया दवाखान्यात. हे बघ, उद्या पुढं मागं तुला काय झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं? चल की, उठ उठ बाळा उठ. काही होणार नाही आई मला. गोपाळ दादा, नाही म्हणजे आता तुम्ही फक्त काही देशमुख घराण्यापुरता मर्यादित नाही राहिले ना, गोपाळ बाबा झालेत आता तुम्ही. अख्ख्या गावाची काळजी करता तुम्ही. आता त्यांचा प्रॉब्लेम तुम्ही नाही सॉल्व्ह करणार तर कोण करणार? त्यासाठी तुम्हाला बरं व्हावं लागेल ना, म्हणून सांगते वेळ कशाला वाया घालवायचा. चला की दवाखान्यात जाऊन. थांबले रक्त, आता काही होणार नाही. हो, ही गादी अशी का टाकली? ते माझ्यावर हल्ला होणार आहे हे मला आधीच माहिती होतं. साक्षात भगवंताने मला तसे संकेत दिले होते, दृष्टांत दिला होता. बाई वय रे, म्हणजे गोपाळ हे तुला आधीपासूनच माहित होतं? हो, भगवंताने मला आधीच संकेत दिले होते. बाई चिमितकारच म्हणायचा आणि काय हाय का? अरे गोपाळ, हे समजा तुला ठाव होतं तर आम्हाला आणि पोलिसांनी का नाही सांगितलंस? मग तू काहीतरी करता आलं असतं की रे पोरा. आई, जे होणार आहे ते होणार आहे, त्याला आपण कोणीही अडवू शकत नाही. हे बघ, मी थोडक्यात बचावलो. भगवंताची अशी इच्छा होती की माझ्यावरती घाव व्हावा. घाव झाला, पण मी वाचलो ना. तुम्ही निश्चिंत राहा, बरं जाऊन झोपा, आता काही होणार नाही मला. ते मागचा दरवाजा कोणी उघडा ठेवला होता? तो पोरगा तिथूनच आलेला आहे. पोलिसांना दोष देऊन काय उपयोग नाहीये. तुम्हाला रात्री झोपताना मागचा दार लावायला काय होतं? थांबा, मी लावून येते. बस आता लावलाय मी. पुन्हा जर असा हलगर्जीपणा केला ना तुम्ही तर माझ्याशी गाठ आहे तुमची. गोपाळ, खरंच बरं वाटतंय ना का डॉक्टरकडे जायचं? नाही, खरंच आप्पा दवाखान्यात जाण्याची गरज नाही, आता मला बरं वाटतंय. ठीक आहे, कर आराम तू. चला समजे बाहेर, चला चला. गोपू काय लागलं तर हाक मार मला. होय. हाय मी हितच. हो, मी थांबू का इथं? नाही, खरंच काही गरज नाही. तुम्ही पण जा, झोपा, आराम करा. काही लागलं तर आवाज द्या. होय. फुले, ये फुले. हा हे बघा, रागात चांगली इथं खूप. घे, पुसून घ्या लवकर. वय वय. आई आई ग, रक्ताचा सडाच नुसता. जीवच गेला असता बाई लेकराचा आज तर. फुलत आहे, करू का मदत? करते ग बाई. आई आई ग, काय होय? घे, नीट पुसून घे. लावला का तो हल्लेखोर पोरगा? नाही, तुझ्याकडनं काही होणार नाही, मला माहीतच होतं. तुझ्या त्या जाम करायला मी आता जा विचारणार आहे. एवढंच काही कुठं झालं ना की लगेच येतो आणि गोपाळच्या मागे लागतो. आणि तुम्हाला हे साधा गुन्हेगार सापडे ना. तुझ्या त्या जामकरने जर आता माझ्या गोपाळवर काही आरोप केला ना तर तो आहे मी आहे. आप्पा, काय सारखं जामकर साहेबांना बोलत असतो? ते काय मुद्दामून करतात का? पोलीस म्हणजे काय देव वाटलं का काय तुम्हाला? हा, अरे आपली पण काय जबाबदारी आहे का नाही? मागचा दरवाजा तसाच उघडा होता त्याला. जाऊ दे, काय बोलू. निसटला म्हणजे संग्राम, तुझं मरण माझ्याच हातात लिहिलं आहे. वाघाच्या गुहेत शिरून वाघाची शिकार करायला बघत होतास. या जगात सगळ्यात डेंजर गोष्ट कुठली माहिती आहे? जगभी वाघ. तुम्हा सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलेलं असताना का मग मुद्दाम त्या देवीसिंगच्या वाटेवर यायचं असतं तुम्हाला? का मुद्दामून मरण ओढवून घेता तुम्ही? जी जखम दिलीस ना मला, व्याजा सकट बदला घेणार आहे मी याचा. नाही तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या घरादाराशी वाट लावली ना, तुझ्या बहिणीच्या आयुष्याची राख रांगोळी करीन. तुझ्या बापाची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेईन. संग्राम, तुला असं मरण देणार आहे ना की मरण सुद्धा समोर बसून भीतीनं चळचळा कापेन. काही करायचं
या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. ही जी जखम झाली आहे याचं आता असं भांडवल करतो ना, बघतील सगळे. का वागताय असं? हा, का अंगावर काढायचं दुखणं? जाऊया की डॉक्टरकडं. इन्फेक्शन झालं तर केवढ्याला पडेल? नाही, काही गरज नाहीये दवाखान्यात जाण्याची, होईल बरा. का डॉक्टरला जखम दाखवायला तुम्हाला काय अडचण आहे? अहो खरंच काही गरज नाही लालीजी. हलकी चाकूची जखम आहे, होईल बरी. असंही या जखमेपेक्षा जे माझ्याकडे भक्तगण येतात ना, त्यांच्या मनावर ज्या जखमा झाल्या त्या खूप मोठ्या आहेत. मला त्या बऱ्या करायच्यात. त्या बऱ्या होणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यांच्या जखमांपुढे माझी जखम काहीच नाही. झालं प्रवचन सुरू. बायको आहे मी तुमची, आज नाही ओळखत तुम्हाला. हे सगळं का चाललंय ना मला व्यवस्थित कळतंय. बरं ते सोडा, आपण दवाखान्यात जाऊया, विषय संपला. चला चला. लालीजी खरंच काही गरज नाही दवाखान्यात जाण्याची. मी आहे, माझ्या भक्तांकडे जातो. बाबा, हो बाबा, बाबा बाहेर या. बाबा, हा बाबा. काय रे मंगे, तू कसं काय सुटलं जेलात ना? कस काय म्हणजे? अहो आपल्या बाबांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या कृपेमुळं मी बाहेर आलोय. अहो ज्याच्या माग आपल्या बाबांचा आशीर्वाद आहे का नाही, त्याला लय वेळ कोण जेलमध्ये डांबून ठेवू शकत नाही. आहे का नाही? बाबांचा चमत्कार. बोला देव माणसाचा, देव माणसाचा. बाबा बाहेर आहे की? बाबा, बाबा, अरे बाबा, मग या उठ तुमचा आशीर्वाद होता माझ्या माग, म्हणून सुटलो बघा बाबा मी. उठ उठ उठ. बाबा तुमचं लय उपकार आहेत माझ्यावर. अहो तुमच्या आशीर्वादामुळेच मी बाहेर आलोय. अहो नाही तर त्या जामकर साहेबांनी मला बाहेर काढलंच नसतं. अहो तिथं जेलातच मी तुमचं नामस्मरण चालू केलं. आणि काय चमत्कार बघा, नामस्मरण चालू केल्या केल्या दुसऱ्या मिनिटाला वकील हजर झालता पोलीस स्टेशनात. आणि तिसऱ्या मिनिटाला तर मी सुटलो बी. आहे का ना आपल्या बाबांचा आशीर्वाद? बोला देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा. मंग्या, माझ्यासाठी तू जीवाची पर्वा न करता लढलास. कुठलाच मागचा पुढचा विचार नाही केला. आणि तू अडचणीत आलास. माझा भक्त अडचणीत आला म्हणजे मी अडचणीत आलो. हे बघ, काहीही झालं तरी मी तुला सोडवणारच होतो. भगवंत सोडवणार होते. त्यामुळे इथून पुढे असं काहीही करू नकोस.